7वा दिवस आहे. रोज 20 किलोमीटर हा लॉंग मार्च चालत आहे. आमच्यावर जो अन्याय झालेला आहे, अमानुष अन्याय, अमानुष अत्याचार, हे मुलं जे बघत आहात तुम्ही, या मुलांना हात फ्रॅक्चर, पाय फ्रॅक्चर, महिलाच्या अंगावर बुटे घालून नाचणारे पोलीसवाले, सोमनाथचा जीव घेणारे पोलीसवाले, सगळे पोलीसवाले आजही ते SP ऑफिस परभणीमध्ये काम करत आहेत. आणि आमच्यावर झालेला अन्याय, आम्हाला त्या अन्यायासाठी न्याय भेटत नाही म्हणून आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे. परभणीमध्ये आम्ही 32 दिवस आंदोलन केलं. कोणताही अधिकारी आमच्याकडे आला नाही, कोणतंही पत्र घेऊन कोणी आलं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आम्ही जाऊन आलो, त्यांनीसुद्धा आम्हाला फक्त आश्वासन दिलं, म्हणून आम्हाला न्याय भेटला नाही. म्हणून आमच्या हा अस्मितेचा लॉंग मार्च, आमच्या स्वाभिमानाचा लॉंग मार्च, आमच्या न्यायाचा लॉंग मार्च आम्ही परभणीहून काढलेला आहे. आणि हा 18 तारखेला मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार आहे. लाखोनी भीमसैनिक महिला या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. गाव तिथं लोक आमच्या मोर्चामध्ये जुळत आहेत. आणि हा लॉंग मार्च नक्कीच या मुंबईच्या मंत्रालयावर धडकेल. तिथं जर न्याय भेटला नाही तर मुंबईमध्ये आम्ही धरणे आंदोलन धरून मुंबई जाम करण्याचा काम करणार आहोत. खरं तर गेल्या महिनाभरापासून हे प्रकरण राज्यामध्ये गाजतंय. पोलिसांचाही तपास सुरू आहे, यंत्रणेचा जो तपास सुरू आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात? आमच्या परभणी प्रकरणामध्ये आम्ही थोडंही या यंत्रणेवर हे नाहीत. कारण की जी समिती गठीत केली महाराष्ट्र सरकारने परभणीच्या प्रकरणामध्ये, त्याचे जे जज आहेत, रिटायर्ड जज आचेलिया, हे RSSचे आहेत, त्यांच्या विचारधारेचे आहेत. आम्हाला त्यांच्याकडून थोडीही अपेक्षा नाही की ते आम्हाला न्याय देतील. या प्रकरणामध्ये जर त्यांना जज द्यायचा असता तर तटस्थ जज द्यायचा असता, कारण की तोच आम्हाला न्याय देऊ शकला असता. या प्रकरणामध्ये न्याय देत नाहीत. पोलीस प्रशासन काम करत नाही. जे पोलीसवाल्यांनी, जे दोषी पोलीसवाले आहेत, सर्व ड्युटी करत आहेत. त्यांना वाचवण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यामुळं आता आमचा न्याय आम्ही स्वतःच कसा घ्यायचा हे आम्ही या लॉंग मार्चमधून घेऊ. यांना वाचवण्याचं काम महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. दुसरं कोणीही करत नाही. आमचेसुद्धा काही नेते त्यांच्यासोबत आहेत. त्यांना बोलणं करत आहेत की हा लॉंग मार्च थांबवा. पण मी त्यांना बी सांगायचं आहे की हा आंबेडकरी समाज आहे, हा रस्त्यावरचा समाज आहे. हा नॉर्मल आम्ही हा मोर्चा थांबवणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आणि आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही.